तर आज तुम्हाला आपण पैठणी साडीबद्दल माहिती सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता पैठणी साडीचा हा स्टार्टिंगचा वर्क आहे। तर हे चालू आहे म्हणजे जॉइंटिंगचं काम, म्हणजे त्या पहिले कटिंग बिटिंग करावं लागते सिल्कची। तर आता दुसरा कलर आपल्याला जॉईंट करायचा आहे, त्यासाठी आपण हे सिल्क कट केलेलं आहे आणि मग त्यानंतर दुसरं सिल्कचं आपण रूलवर गुंडाळलं जातं अशा प्रकारे। तर ही प्रोसेसिंग असते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय तशा प्रकारची ही प्रोसेसिंग असते आपली आणि अशा प्रकारे हे रूलवर गुंडाळलं जातं सिल्क आणि मग त्याच्यानंतर ना हे रूलवर गुंडाळल्यानंतर तर ह्याची म्हणजे असे हे अलग अलग हे केले जात्या, त्याला आपण चिवटी म्हणते आमच्या भाषेमध्ये, पैठणी विणकरच्या भाषेमध्ये। तर तुम्हाला ते कळणार नाही, म्हणजे असं तार जॉईंटिंग करण्यासाठी तर थोडे थोडे तार असे एक खट्टी तार आहे, म्हणजे हे आहेत आता 4000 तार। तर या 4000 तारामध्ये 200 ताराचे आपल्याला गठ्ठे करायचे। तर हे त्या गठ्ठे करण्यासाठी ही सांद असते, म्हणजे ही कैची आहे एक प्रकारची। तर त्या कैचीतून आपल्याला 2 भाग करायचे, म्हणजे 100 200 ताराचे गठ्ठे करायचे। तर हे त्याची आता अशी प्रोसेसिंग चालू आहे। तर अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता की प्रोसेसिंग कशी असते आणि किती असं अवघड काम आहे, एकसुद्धा तार तुटला नाही पाहिजे। तर आता आपण त्या कैचीमधनं एका तर पाईप टाकलेला आहे आणि दुसऱ्या कैचीमध्ये दुसरा पाईप टाकलेला आहे आपण। तर अशा प्रकारे हे असतं सिल्कचं काम। तर आता हे सिल्क मोकळं केलं जाईल, बघा तुम्ही कशा प्रकारे हे सिल्क मोकळं केलं जातं आणि हे अशा प्रकारे आपण हे गठ्ठे करायचे, म्हणजे हे जॉईंटिंगला थोडे थोडे हातात घेता येईन आपल्याला जॉईंट करण्यासाठी। तर अशा प्रकारे हे गठ्ठे केले जातात आणि जी कैची असते तिला खाली आणावं लागतं, त्या म्हणजे अशा 2 बोटात 2 कैच्या बसल्यानंतर ते तार आपल्याला एक तार आपल्या हातात निघन आणि मग तो जॉईंट करता येईल अशा प्रकारे। तर अशा प्रकारे हे करावं लागतं प्रोसेस। तर याच्यानंतर आता जॉईंटिंगचा प्रोसेस राहील। तर हे बघा, तर ते आपण ते गठ्ठे केले होते अशा प्रकारे हातात बसतं आणि त्या हातांमधून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे हे तार जॉईंट केले जातात। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत होतं असाल की कशा प्रकारे एक तार हा जॉईंट करावा लागतो। अशा प्रकारे हा एक तार आपल्याला जॉईंट करावा लागतो। बघू शकता किती असे एकदम ध्यान देऊन हे काम केलं जातं, एक सुद्धा तार तुटायला नको याची पुरेपूर काळजी घेतली जाते। आणि असे ते जे तार जॉईंट झाल्यानंतर तर ह्या अशी पूर्ण तार जॉईंट होत्या आणि ते तार जॉईंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असे बारीक बारीक तार आहे आणि ते तार जॉईंट झाल्यानंतर ते पुढं घेतलं जातं। तर अशा प्रकारे हे पुढं घेतलं जातं तार। तर अशा प्रकारे तार पुढं घेतलं जातात, मग त्यानंतर असं आपलं काम चालू होतं। तर बघू शकता हे काम चालू आहे आपलं, पुढं घेतल्यानंतर अशी साडी चालू होती अशा प्रकारे। मग हे काम केलं जातं, तर हे सर्व काम असं हाताने केलं जातं। तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता असं पूर्ण असंपणे हाताने काम आहे।